ह्या आहेत सुजाताताई यांनी पुढाकार घेऊन मी रमाई एकपात्री नाटक ठेवण्यासाठी त्यांच्या कमिटीसमोर आग्रह ठेवला आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा चांदिवली यांच्या वतीने मी रमाई एकपात्री नाटकाचं आयोजन संघर्षनगर चांदिवली परिसरात करण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभेचा जे मागे बसलेले जे माणसं आहेत त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे, कारण खुर्च्या 11 एप्रिलला माझी महत्त्वाची भूमिका असलेला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. जय भीम पॅन्थर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं सुद्धा स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी बाबा, प्रकाशदादा आणि संतोष सर उपस्थित राहिले. त्यांचे मनापासून आभार मानते. विनोद कांबळे सर, आपणही वेळात वेळ काढून आलात, तुमचेही मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यात 2 रुपयाची साखर घे. नाया बायांना म्हणते, चला 2 गोड बायांनो, माझा साया प्यारीचा हो साल्या. तुम्ही जा. माता रमाईचा, माता रमाईचा. 7 फेब्रुवारी माता रमाई यांची जयंती आहे आणि खऱ्या अर्थानं आज माझा प्रामाणिकपणे हा एकच प्रयत्न आहे की रमाईचा तो खरा चेहरा आहे तो जगाच्या समोर आला पाहिजे. रमाई या रडणाऱ्या कधीच नव्हत्या, रमाई या लढणाऱ्याच होत्या आणि त्या रमाईचा चेहरा जगासमोर घेऊन येण्यासाठी तुमच्या समाजात एक प्रयत्न करत आहे. हे माझ्या शोधात असताना मला फार अडचणी आल्या आणि सांगायचं मला फक्त एवढंच तात्पर्य की हे जे नाटक आहे त्या नाटकाचं रूपांतर मी भविष्यात एका मोठ्या चित्रपटाच्या माध्यमातून जगाच्या पुढे घेऊन आहे. माझी एवढीच तळमळ आहे प्रामाणिकपणे. इकडे बघा, इकडे बघा. आज 7 फेब्रुवारी माता रमाई आंबेडकर यांची जयंती आहे. सगळीकडे थाटामाटामध्ये ही जयंती साजरी झाली आणि मला आज सांगताना खूप आनंद होत आहे की आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी इथे कम्युनिटी हॉल संघर्षनगर चांदिवली साकीनाका मुंबई इथे मी रमाई हे एकपात्री नाटकाचं सादरीकरण झालं आणि या नाटकाचं आयोजन त्यांनी केलं. ही पूर्ण टीम आज इथे उपस्थित आहे. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्व कमिटी मेंबरचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आजच्या दिवशी रमाई आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी हा नाट्यप्रयोग सादर केला. आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आणि या कार्यक्रमासाठी प्रचंड अशी गर्दी होती. महिलांनाही खूप ऊर्जा मिळाली आणि आजच्या दिवशी हा कार्यक्रम खूप छान साजरा झाला. तर सगळ्यांना मी रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. मी रमाई हे नाटक सादरीकरण करण्यात आलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांनी मला खूप 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 प्रेम दिलं, कौतुकाची थाप दिली आणि आशीर्वाद सुद्धा दिला. माझी सगळ्यात मोठी ताकद म्हणजे माझा समाज आहे आणि माझ्या समाजाची जी मला कौतुकाची थाप मिळते
त्यामुळे मला सुद्धा काम आणि कार्य करण्याची डबल ऊर्जा मिळते आहे. मला सांगते, रमाई खूप मुली सांगतात, पण खऱ्या अर्थानं रमाईचा जो इतिहास आहे, आजवर आपण जी एक बाजू ऐकली त्याची जी दुसरी बाजू आहे ती या नाटकामध्ये दाखवण्यात आलेली आहे. रमाई रडणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे, फाटक्या लुगड्यातल्या रमाई माहिती आहे, पण धाडसी, धैर्यवान, हिंमतवाल्या, कणखर, स्ट्रॉंग रमाई ह्या आजवर जगाच्या समोर कोणी घेऊन आलेल्या नाहीत. आणि याच रमाई येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे, म्हणून आम्ही घराघरात रमाई पोहोचवण्याचा संकल्प हाती घेतलाय. आणि या संकल्पात मुंबई येथील कम्युनिटी हॉलच्या या परिसरामध्ये जे बौद्ध उपासक उपासिक उपस्थित होते त्यांचे मनापासून आभार, सगळ्यांचे धन्यवाद मानते. जय भीम, नमो बुद्धाय.